मित्रांनो, विचार करा. तुमच्या घरात खाण्याचे वांदे आहेत. डोक्यावर लाखोंचं कर्ज आहे आणि तुम्हाला सांगण्यात येतं की तुला फक्त झाडू मारण्याची नोकरी मिळू शकते. अशा वेळी तुम्ही काय कराल? परिस्थितीपुढे गुडघे टेकणार की स्वतःचं नशीब स्वतःच बदलाल? आज मी तुम्हाला एका अशा तरुणाची गोष्ट सांगणार आहे, ज्याने झाडू हातात धरण्याऐवजी बॅट हातात धरली आणि सलग 5 चेंडूवर 5 षटकार मारून संपूर्ण जगाला थक्क केलं. ही कथा आहे भारतीय क्रिकेटचा नवा फिनिशर रिंकू सिंगची. उत्तर प्रदेशमधील अलीगडच्या एका लहानशा घरात रिंकूचा जन्म झाला. कुटुंब खूप मोठं होतं, पण उत्पन्न फारच कमी. रिंकूचे वडील घरोघरी जाऊन LPG गॅस सिलेंडर डिलिव्हरी करायचे. दिवसभर मेहनत करून कुटुंबाचं पोट भरणं कठीण जायचं. हळूहळू कुटुंबावर लाखोंचं कर्ज झालं. रिंकूला लहानपणापासूनच क्रिकेटचं भयंकर आवड होतं. पण गरिबी इतकी होती की क्रिकेटची किट खरेदी करायला तर सोडा, चांगला चेंडू घ्यायलाही त्याच्याकडे पैसे नसायचे. घरातली परिस्थिती बिघडत चालली होती, म्हणून रिंकू त्याच्या भावाकडे गेला आणि म्हणाला, मला काहीतरी काम शोधून दे. भावाने त्याला एका कोचिंग सेंटरमध्ये नेलं, पण तिथे त्याला क्रिकेट खेळायला नाही तर सफाई कामगार म्हणून झाडू आणि पोछा मारण्याचं कामाचं ऑफर आलं. रिंकू तिथे एका सेकंदासाठी थांबला. त्याने तो झाडू बाजूला ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, मी शिकलेला नाही, मला दुसरं काहीच येत नाही, पण मी क्रिकेट खेळू शकतो. आता जो काही चमत्कार करेल तो माझा खेळच करेल. तिथून सुरू झाला रिंकूचा खरा संघर्ष. रिंकू जिद्दीने मैदानावर घाम गाळू लागला. अनेकदा रिकाम्या पोटी सराव करावा लागला. दुखापती झाल्या, पण तो थांबला नाही. स्थानिक स्पर्धांमध्ये जिंकलेली बक्षीस असू दे, मग ती बाईक असो किंवा TV, तो विकायचा आणि घरचं कर्ज भागवायचा. त्याच्या या वेडेपणाला अखेर यश आलं ते 2018च्या IPLच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 80 लाख रुपयांना विकत घेतलं. एका रात्रीत रिंकूच्या कुटुंबाचं सर्व कर्ज फिटलं. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू सुखाच्या अश्रूंमध्ये बदलले. पण रिंकूचं ध्येय फक्त पैसे कमवणं कधीच नव्हतं. त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं. आणि तो ऐतिहासिक दिवस आला. 9 एप्रिल 2023. गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना आणि KKRला जिंकण्यासाठी शेवटच्या 5 चेंडूवर 28 धावांची गरज होती. सामना पूर्णपणे हातातून गेला होता, पण क्रीजवर उभा होता तो रिंकू सिंग. समोर होता गोलंदाज यश दयाल. पहिला चेंडू 6, दुसरा चेंडू 6, तिसरा चेंडू 6 आणि चौथा चेंडू पुन्हा 6. आता एक चेंडूमध्ये 4 धावा करायच्या होत्या. संपूर्ण स्टेडियम शांत होतं. गोलंदाजाने चेंडू टाकला आणि रिंकूने मारलेला चेंडू थेट सीमारेषेबाहेर आणि आणखी एक दणदणीत 6. सलग 5 चेंडूवर 5 षटकार. अशक्य वाटणारा विजय रिंकूने खेचून आणला होता. ज्या हातांनी कधी झाडू मारण्यास नकार दिला होता, आज त्याच हातांनी इतिहासातील सर्वात सुवर्णपान लिहिलं गेलं होतं. आज रिंकू सिंग भारतीय राष्ट्रीय संघाचा मुख्य खेळाडू आहे, पण आजही एवढे यश मिळूनही तो तसाच नम्र आहे. अलीगडमध्ये गरीब मुलांसाठी तो स्वतःच्या खर्चाने क्रिकेट हॉस्टेल उभारत आहे, जेणेकरून कोणत्याही मुलाचं स्वप्न गरिबीमुळे अपूर्ण राहू नये. मित्रांनो, रिंकू सिंगच्या या संघर्षातून आपल्याला एकच शिकवण मिळते. तुमची परिस्थिती कितीही वाईट असू द्या, जर
तुमच्या स्वप्नांमध्ये ताकद आणि प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा असेल तर नशीबसुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक होतं. जर ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.